इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये 5 अस्तिकायांचं वर्णन केलं. तर त्याच्यामध्ये काय चाललं होतं आपलं, आकाश अस्तिकायचं वर्णन करत होते. आकाश हे अस्तिकाय आहे म्हणजे काय हो, म्हणजे बहुप्रदेशी आहे. आकाश द्रव्य हे एक प्रदेशी, संख्यात प्रदेशी नाही तर आकाश अनंत प्रदेशी आहे, म्हणून त्याला अस्तिकाय म्हणलं. तर आकाशाचं कार्य काय आहे, राहू दे किती, अवगाहना देणं हे आकाशाचं कार्य आहे. गतिस्थिती हेतू आकाशाचं लक्षण नाही. याचं खंडन करत असताना त्याच्यामध्ये सिद्धांचं वर्णन वाचत होतो आपण, की सिद्ध जाऊन लोकाच्या अग्रभागी विराजमान होतात. म्हणजे कोणी मुक्त जीव लोकाग्रस्थानी निवास करतो, त्याच्या वर जात नाही का, कारण धर्मद्रव्य नाही आहे. पण पुढं आकाशद्रव्य आहे, पण आकाशद्रव्य गमनाला मदत करत नाही, तर ते आकाश फक्त जागा द्यायला मदत करतं. ह्याच्यासाठी म्हणून सिद्धांचं वर्णन चालू होतं. किती प्रकारचे सिद्ध असतात तर ते आता ह्याच्यात वाचत असताना काय सांगायला लागले, किती 10 प्रकार आहेत का ते, क्षेत्र, बरोबर. काल आपण बघितलं होतं काय, तत्वाल सूत्राच्या 10व्या अध्यायामध्ये 9वं सूत्र आहे. त्यात सांगितलं त्यांनी व्यवहाराच्या अपेक्षेने अनेक प्रकारचे सिद्ध आहेत, जसं की क्षेत्रसिद्ध, कालसिद्ध, गतिसिद्ध, लिंगसिद्ध. ह्या 4 गोष्टी सांगितल्या होत्या काल. क्षेत्रसिद्ध म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये सिद्ध झाले, तर आत्मप्रदेशात सिद्ध झाले म्हणा, किंवा काय म्हणलं बहिरंगामध्ये 2.5 द्वीपामध्ये सिद्ध झाले म्हणा, कर्मभूमीमध्ये सिद्ध झाले म्हणा, नाही तर सिद्ध क्षेत्रामध्ये सिद्ध झाले. अशा सगळ्या अपेक्षेने वर्णन घेतलं. कालसिद्धमध्ये एका समयात सिद्ध झाले, इथं बसाई समोर, एका समयात सिद्ध झाले हे एक नयाने. परत सांगितलं उत्सर्पिणी आणि अवसर्पिणी दोन्ही काळामध्ये सिद्ध झाले. परत पुढं सांगितलं 4थ्या काळामध्ये सिद्ध झाले. काळ घ्यायचं ना, ते इथं क्षेत्रामध्ये कर्मभूमी आली, काळामध्ये 4थ काळ आला, परत एक समयमध्ये सिद्ध झाले हे आलं, आणि उत्सर्पिणी आणि अवसर्पिणीमध्ये, आणि उत्सर्पिणी अवसर्पिणीच्या अतीत, कुठं जिथं उत्सर्पिणी अवसर्पिणी नाही अशा ठिकाणी पण त्या काळामध्ये सिद्ध झाले. म्हणजे कुठं झाले योगिताताई, उत्सर्पिणी अवसर्पिणी काळ भेद कुठं नाही आहे योगिताताई? माझा आवाज येतोय का? येतोय. सांगा कुठं झाले. उत्सर्पिणी आणि अवसर्पिणीमध्ये झाले हे बघितलं आपण. तर जिथं हे काळ भेद नाही आहे अशा ठिकाणी म्हणजे विधेय क्षेत्रामध्ये, तिथं कुठला काळ आहे, उत्सर्पिणी आहे का अवसर्पिणी आहे? चतुर्थ काळ आहे की भरत ऐरावत मध्ये आहे. विदेहमध्ये कुठला काळ असतो मग त्याला चतुर्थ कसं म्हणायचं? जर उत्सर्पिणी अवसर्पिणीमध्ये तुम्ही 1 2 3 4 काउंट करताय, तिथं तर काळ निरंतर एकच आहे, मग त्याला चतुर्थ कसं म्हणायचं? पहिले दुसरे तिसरे कुठे गेले तिथं, 5वं 6वं. मग असं सांगितलं गेलं की इथलं कंपॅरिझन करण्यासाठी तुम्हाला इथल्या काळाचा परिचय आहे ना. तर जेव्हा भरत क्षेत्रामध्ये चतुर्थ काळ असतो त्यावेळेस जशी रचना असते सगळीच, तुमच्या आयुची, तुमच्या उंची, खाणं पिणं, सगळ्या गोष्टींची जशी रचना इथं आहे चतुर्थ काळाची, मनुष्यांची किंवा तिर्यंजनची, तशी रचना सेम विदेह क्षेत्रामध्ये निरंतर असते. म्हणून म्हटलं गेलं चतुर्थ काळा समान काळ असतो तिथं. चतुर्थ काळ नाही म्हणायचं. काय कळलं? चतुर्थ आहे म्हटलं तर मग पहिलं दुसरं तिसरं पण असायला पाहिजे, पण तसं त्याच्या समान काळ तिथं असतो. म्हणून काळाच्या भेद तिथं नाही आहेत.
एक समान काळ निरंतर असतो, त्यामुळे तिथं कुठल्याही काळात मोक्षाला जातो असं म्हटलं जातं, कारण निरंतर एकच काळ आहे. पुढं गती सिद्धमध्ये काय घेतलं? सिद्ध गतीतून मुक्त झाला, सिद्ध गतीतून मुक्त झाला, न मनुष्य गती न बाकीचे 3 गती. हां, तर एवं ऋजुसूत्र न्यायाने सांगायचं सिद्ध गतीतून मुक्त झाला. ज्या समयाला सिद्ध स्वभावाला जाणलं ती सिद्ध गती, आणि त्यातून मुक्त झाला म्हणून सिद्ध गतीतून मुक्त झाला म्हणलं. आणि भूत नैगम न्यायाच्या अपेक्षेने मनुष्य गतीतून मुक्त झाला. पुढं लिंगमध्ये काय घेतलं होतं? ऋजुसूत्र न्यायाच्या अपेक्षेने कुठल्या लिंगातून मोक्ष होतो? ऋजुसूत्र न्यायाने वेदरहित असतो तो जीव, अवेदी जीवाला मोक्ष होतो. तो न मनुष्य न पुरुष आहे, न स्त्री आहे, न नपुंसक आहे. त्यामुळं अवेदी किंवा वेदरहित जीवाला मोक्ष होतो. आणि भूत नैगम न्यायाने कुठल्या भाववेदामधून मोक्ष होतो? भाववेद. भाववेद त्याला द्रव्यवेद म्हणायचं. भाववेद कुठलाही असू शकतो. स्त्रीवेदी सुद्धा मोक्षाला जातो, भाववेदी म्हणते मी. स्त्रीवेदी पण जातो, नपुंसकवेदी पण जातो, काय हरकत नाही आहे. वेद कुठं संपला हो? 9व्या गुणस्थानामध्ये वेद संपतो. त्यामुळं भाववेद असताना कुठलाही असू शकतो. द्रव्यवेद फक्त पुरुषलिंग असायला पाहिजे. तर ते सांगितलं. कळतंय का काय सांगितलं? नाही समजलं विचार. काय स्वाध्याय तुमचं? बरं, हे झालंय 85 काय? बरं बरं, 85 काय वाचा, सोपं आहे आणि तत्व समजतं. चालतंय, ठीक आहे. म्हणजे तत्व काय सांगायला लागले ह्याच्यामध्ये? वस्तू व्यवस्था समजते जेव्हा द्रव्यानियोग शिकतो त्यावेळेस. काय आहे वस्तूचं स्वरूप, किती द्रव्य, त्यातून मला काय प्रयोजनभूत. माताजींचे महाराजांचे प्रवचन आहे का सायमल्टेनियस? तरी चालतंय. समोर या की, समोर या, माझ्या मागं बसू नका, मला बघायला येत नाही. तर लिंगमध्ये सांगितलं की अवेदी जीवालाच मोक्ष होतो किंवा द्रव्यवेदामध्ये पुरुषवेदीलाच मोक्ष होतो. पुढं सांगतात आता क्षेत्र, काल, गती, लिंग, तीर्थ. तीर्थ कुठल्या तीर्थामध्ये मोक्ष होतो? का तीर्थ म्हणजे काय घेतलंय? तीर्थंकर. कोई जीव तीर्थंकर होकर मोक्ष प्राप्त करते है और कोई सामान्य केवली होकर मोक्ष प्राप्त करते है. म्हणजे तीर्थंकरच मोक्षाला जातात असं नाही. कशावरून? हां, इतर जण, कारण तीर्थंकर लिमिटेड आहेत ना, तेवढी संख्या त्यांची फिक्स आहे. 24च तीर्थंकर असणार एका चतुर्थ काळामध्ये. पण मोक्षाला गेलेले तर कोटी जीव आहेत. जसं म्हणजे मला जेव्हा केव्हा कळालं, लय कळत नव्हतं जेव्हा तीर्थंकर काय आणि केवली काय. पण जेव्हा शिखरजीची यात्रा केली त्यावेळेस तिथं अर्घ्य चढवले ना, काय 9 कोटी 99 कोटी मुनींना. मी विचारले असं कसं काय, हे तीर्थंकर तर एवढ्याशे असतात आणि इतक्या सगळ्या कोटी तीर्थंकरांना कसं अर्घ्य? तर मग तिथं खुलासा झाला की ते कोटी तीर्थंकर नाही आहेत, सामान्य केवली पण असतील जे की तिथून मोक्षाला गेलेत. त्यामुळं केवली भरपूर असतील पण तीर्थंकर थोडे असतील. तर कोणी जीव तीर्थंकर होऊन मोक्षाला जातात, कोणी सामान्य केवली होऊन मोक्षाला जातात. काय फरक असतो त्यांच्यामध्ये? केवलीमध्ये आणि तीर्थंकरमध्ये काय फरक असतो? कोण ग्रेट, कोण श्रेष्ठ? हां, तीर्थंकर नामकर्म असतं, यांना नसतं. कोण श्रेष्ठ आहे? सगळे सारखे. हां, काय फरक नाही आहे त्यांच्यात, फक्त लेबल लावलं एवढंच फरक आहे. नाही तर हां, ह्यांची पण आहे की त्या गंधकुटी असती आणि वाणी कीर्ती म्हटलं जातं. म्हणजे कुठल्या अपेक्षेने त्यांच्यामध्ये कमी जास्तपणा नाही आहे, समान आहेत. फक्त लावलंय नाव एवढं की तीर्थंकर आहेत म्हणून, पण याला सोडून त्यांच्यामध्ये काय फरक नसतो. केवली सगळे 13व्या गुणस्थानामध्ये समान असतात, फक्त स्पेसिफिकेशन म्हणून त्यांना नाव लावलं गेलं की हे तीर्थंकर केवली. सामान्य केवली में भी कोई तो तीर्थंकर की मौजूदगी में मोक्ष प्राप्त करते है. जसं की समूहशरण भरलंय आणि समूहशरणामध्ये किती परमेष्ठी असतात? एका वेळी समूहशरणामध्ये किती परमेष्ठी असतात? 4 किती परमेष्ठी असतात?
जण 3 सांगायचे, एक जण 2 सांगायचे, एक जण 5 सांगायचे, सगळे सांगायचे एकदम. ते सोडून बाकीचे हा, तर सांगितलं तीर्थंकरांच्या समोशरणात दुसरे तीर्थंकर नसतात, पण अरिहंत असू शकतात. अन्य केवली ज्यांनी कोणी केवल ज्ञान प्राप्त केलं ना, तर ते अरिहंत असू शकतात, पण सिद्ध नसणार. का नसतात सिद्ध? तिथं कशाला राहतील ना समोशरणामध्ये गेले. जेव्हा 8 कर्मांचा नाश झाला ते समोशरणात थांबत नाहीत, मोक्षाला निघून जातात. म्हणून सांगितलं की इथं सामान्य केवली में भी कोई तो तीर्थंकर की मौजूदगी में मोक्ष प्राप्त करते है. जसं आता सिमंदर भगवान बसलेत ना तिथं समोशरणात, तिथं त्यांना मोक्ष होणार आहे. अजून जेव्हा इथं पुढचे 13वे तीर्थंकर येणार ना, तेव्हा त्यांना मोक्ष होणार आहे. इथं केव्हा येणार तो? हे 84,000 वर्ष गेले ना मधले, त्याच्यानंतर पहिले दुसरे असं 13वे तीर्थंकर जेव्हा येतील तेव्हा तीर्थंकरांना त्या सिमंदर भगवंतांना मोक्ष होणार आहे. त्यांचं आयु पूर्व कोटीचं सांगितलं ना, एक पूर्व कोटी. सगळ्यांना सारखं आपल्या इथं कसं कमी 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 होतं, नाही तर असं वाढत वाढत श्रीमंत राजानंतर पुढच्या तीर्थंकरांना त्याच्या वाढणार. हां, तसं नाही. तिथं उंची सगळ्यांची समान आहे एवढं माहिती आहे. आयु समान असते का हो सगळ्यांची? विदेह क्षेत्रामधल्या सगळ्या तीर्थंकरांची आयु समान असती का, असा प्रश्न आहे. आज आमच्याकडे उत्तर द्यायला कोण आहे? योगिता ताई उत्तर देत आहे काय? निखिल ताई उत्तर देत आहे काय? नाही ना काकी? बरं, प्रश्न तुमच्यासाठी, घरचा अभ्यास. काय विचारलं? समोर हे विदेह क्षेत्रातल्या सगळ्या तीर्थंकरांचं आयु समान असतं का, असा प्रश्न येतोय. कारण म्हणजे आता सिमंदर भगवंतांचं माहिती आहे, एक पूर्व कोटीला काय कमी एवढं आयु आहे त्यांचं, 13व्या गुणस्थानाचा काळ. मग इतर तीर्थंकरांचं किती असतं असं शोधा आणि सांगा मला. तर काय म्हटलं, सामान्य केवलींमध्ये सुद्धा कोणी तीर्थंकरांच्या मौजूदगीमध्ये मोक्षाला जाऊ शकतं. जसं आदिनाथांच्या वेळेस काय झालं, भगवान आदिनाथ जेव्हा अजून समोशरणात होते त्यावेळेस त्यांच्या समोर सगळे त्यांचे छोटे छोटे लोक गेले मोक्षाला. ते छोटेने मोठे झाले, कळलं का? अर्क कीर्ती हेच नातू वगैरे सगळे. हां, मग छोटे कोण मोठे कोण? सिद्ध मोठे का अरिहंत मोठे? हो, असं म्हणाले मी. सिद्ध मोठे का अरिहंत? मग आदिनाथ भगवान इथंच बसलेत आणि नातू सगळे, नातू म्हणायचं पण नाही त्यांना, आता सिद्ध झाले ते तर, आणि छोटे पण नाही, मोठे झाले लगेच. असं कोणाला कधी कर्मांचा नाश होतो आणि मोक्ष होतो सांगता येत नाही. हां, आधी गेले का? आदिनाथ भगवंतांच्या आधी बाहुबली भगवान मोक्षाला गेले का? ऍक्च्युली मला पण आता मी बाहुबली भगवंतांची पूजा केली, त्याच्यामध्ये प्रश्न आला होता, पण वाचायला पाहिजे पुराण. काय माहितीये का? आधी गेले का? बाहुबली स्वामी आधी मोक्षाला गेले. बाहुबली तीर्थंकर नव्हते, आदिनाथ भगवान तीर्थंकर होते. मग आदिनाथ भगवंतांना तुम्ही पहिले तीर्थंकर म्हणता, पण त्यांच्या वेळेस पण अनेक केवली मोक्षाला गेले होते त्यांनी जाईपर्यंत. अनंतवीर्य पण गेले होते मोक्षाला. मग तेच इथं सांगतायत की तीर्थंकर असताना सुद्धा सामान्य केवली मोक्षाला जाऊ शकतात. कदाचित ते तीर्थंकरांच्या नंतर केवल ज्ञानी झालेले असतील तरी सुद्धा. ते पण नातू होते ना कोणी? भरत चक्रवर्तीचे मुलगा अनंतवीर्य, ते पण आदिनाथ भगवंतांच्या आधी मोक्षाला गेले. बर, काय सांगायचं त्याच्यावर ना, सार काय समजलं सांगा. आयु म्हणायचं, आयु ज्याचा आयु जेवढी आहे, कर्मांची जितकी स्थिती राहिली आहे तेवढा काळ मग राहावं लागतं संसारात. संपला कर्मस्थिती की ते मोक्षाला जातील, आणि त्याच्यामध्ये त्यांना आकुलता पण नसते. आता ते सिमंदर भगवान अरिहंत दशेत आहेत, त्यांना किती आकुलता होत असणार आहे. मी एवढे वर्ष झालं बसलोय, मला इथं मोक्षाला जायला मिळेना. नाही,
नाही, मोक्ष नाही झाला ना त्यांना अजून, तर त्यांना आकुलता आहे का? आकुलता नसते. हा, मग तेच की त्यांना ते जे तिथं जाऊन भोगायचे ते इथं भोगतायत ते, म्हणजे तिथं पण आनंदच भोगणार आहे, तिथं पण भोगतायत. आपण इथं बसून आकुलता किती दिवस झाले इथंच बसलेत, अजून जात नाही. हां, तुम्हाला काय करायचं? तुमचं नष्ट करा, त्यांचं करायला लागलं ते. दुसऱ्याचं आपल्याला लई चिंता असते. सामान्य केवली सुद्धा तीर्थंकरांच्या मौजूदगीमध्ये मोक्ष प्राप्त करू शकतात. ह्याच्यासाठी सांगितलं मी हे की कदाचित तीर्थंकरांना 13वं गुणस्थान प्राप्त झालं समजा 10 वर्षापूर्वी, आणि एखादे सामान्य केवली आत्ता केवल ज्ञानाला प्राप्त झालेत, कोणी मुनी, तर ते लगेच 2 दिवसात मोक्षाला जाऊ शकतील. पण तीर्थंकर केवली कदाचित अजून वर्षोनवर्ष राहतील आणि मग ते मोक्षाला जातील, असंही होऊ शकतं. आणि मेन सांगायचं काय होतं, सामान्य केवलींना नियम नाही आहे. 13व्या गुणस्थानामध्ये दिवेध्वनी खिरायला पाहिजे, विहार व्हायला पाहिजे, उपदेश व्हायला पाहिजे, काही नियम नाही आहे, कंपल्शन नाही आहे. पण तीर्थंकर केवलींना हा कंपल्शन असतं की ते वर्ष पृथक्त्वपर्यंत 13व्या गुणस्थानात राहणारच. म्हणजे किती हो, 7-8 वर्ष तरी त्यांना 13व्या गुणस्थानामध्ये काळ असतो त्यांचा, 3 ते 9 पर्यंत. असं कुठं आलं 7-8 वर्ष? म्हणून विद्या क्षेत्रातली आयु सेम नसेल ना, असं तर्क नाही लावता येणार आहे, बघावं लागेल. पण मग प्रत्येकाच्या कर्मासारखीच म्हणावी लागतील, नाही तर मग तिथं कर्माची कर्म असं नाही. आता सगळ्यांची उंची समान आहे तिथं, परत खानपान समान आहे, सगळं अनेक गोष्टींमध्ये समानता आहे. बघावं लागेल. नाही, मी असं अंदाजे नाही सांगू शकणार. शास्त्रात बघून बघा, तुम्हाला मिळालं तर, नाही तर मी बघेन. काय सांगत होते मी? म्हणजे सामान्य केवली कितीही काळ, कमी काळ राहू शकतील. अंतर्मुहूर्तात सुद्धा मोक्षाला गेले. कोण गेले हो? भरत चक्रवर्ती सांगता ना. हां, अंतर्मुहूर्तात मोक्षाला गेले. आणि मल्लीनाथ भगवान कधी गेले हो? किती काळ राहिले? 3 दिवस होते ना. 3 दिवस नाही म्हणायचं, वर्ष पृथक्त्व म्हटलं ना मी आता, त्यामुळं 3 महिने ते 8-9 महिन्याच्या वर्ष पृथक्त्व आहे ते. 3 महिने कसं आहे? 3 वर्ष ते 9 वर्षाच्या. हां, म्हणजे सगळ्यात मिनिमम काळ त्यांचा होता असं सांगितलं जातं. 13व्या गुणस्थानामध्ये सगळ्यात मिनिमम काळ मल्लीनाथ भगवंतांचा होता. ते लवकर मोक्षाला गेले. बाकीच्यांना अनेक वर्षापर्यंत ते विहार, दिव्यध्वनी वगैरे करत राहिले. काय म्हणताय? 6 दिवसात गेले ना. दिवस मध्ये नसतं मोजलं जात. तीर्थंकरांना नियम आहे, 13व्या गुणस्थानात त्यांना वर्ष पृथक्त्वपर्यंत राहावं लागतं असं सांगितलं आहे नियम. त्याच्यामध्ये बघून घ्या तरी पण. चालतंय. तर काय म्हटलं, सामान्य केवलींमध्ये सुद्धा कोणी तीर्थंकरांच्या मौजूदगीमध्ये मोक्षाला जाऊ शकतं. तीर्थंकर नाही गेले म्हणून मला नाही जाता येत असं नाही. कोणाची मिनिमम आणि मॅक्झिमम काळ किती असतो असं काही सांगता येईल? कोणाचं वर्ष पृथक्त्व म्हटले ना, तेच ना. 3 ते 9 वर्ष हे 3 ते 9 पृथक्त्वचा अर्थ असतो. 3 ते 9 म्हणजे कुठं कुठं पृथक्त्व मास असं येतं, पृथक्त्व समय असं येतं, म्हणजे जे काय असेल ते. तर 3 ते 9 हे स्टँडर्ड आहे, किंवा मग 7-8 असं पण म्हटलं जातं. मग ते कशा रीतीने कुठं लावलेलं आहे तसं अर्थ लावून घ्यायचा. तर ते केवली तीर्थंकरांच्या मौजूदगीमध्ये पण जातील किंवा तीर्थंकरांच्या नंतर. उनके तीर्थ में भी मोक्ष प्राप्त कर सकते हैं. म्हणजे जसं आदिनाथ स्वामींच्या बरोबर किती जणांनी दीक्षा घेतली हो माहिती आहे? हो, वाढवायला लागले. 4000. 4000 मुनींनी, राजांनी दीक्षा घेतली होती ना. आणि मग ते भ्रष्ट झाले. पण जेव्हा दिवेध्वनी खिरली तेव्हा परत उपस्थापित झाले बरं का ते सगळेच्या सगळे, एक मरीची सोडून. म्हणजे 4000चे 4000 सगळे दीक्षित झाले. परत त्यांनी उपस्थापना केली, प्रायश्चित्त केलं, मरीची नाही, मरीची सोडून. तर मला म्हणायचं आहे की कशासाठी सांगत होते? नाही, कोणी तीर्थंकरांच्या बरोबर पण जातील, कोणी तीर्थंकरांच्या नंतर पण मोक्षाला जातील, ह्याच्यासाठी सांगत होते मी.
मग सगळेच्या सगळे 4000 काय आदिनाथांबरोबर दीक्षित झाले म्हणून त्यांच्याबरोबरच मोक्ष व्हायला पाहिजे असं नाही. कारण ज्याची त्याची स्थिती जेवढी आहे तेवढा काळ तो संसारात राहणार आणि ज्याची स्थिती संपली तो परत जाणार. म्हणून काल सांगितलं ना आत्यानी काय सांगितलं रात्री, म्हणले अन्य धर्मीयांमध्ये असं मान्यता आहे की कितीतरी काळ जर मोक्षात राहिला तर थोड्या काळ, आता समजा 1000 काळ, हजारो वर्षांचा काळ झाल्यावर ते परत येतात संसारात. असं अनेक मोक्षात नव्हे, अन्य मतींची अन्य धर्मीयांची मान्यता आहे की देवाचा अवतार होतो. म्हणजेच ते वैकुंठाला गेलेले परत येतात, मग तुमचं संकट निवारण करतात, तुम्हाला उपदेश देतात. हा ना, ते वैकुंठ म्हणजे 16वा स्वर्ग आहे. मग असं होत नाही हे सिद्ध करून सांगितलं. एकदा सिद्ध गतीला गेलेला जीव इतक्या महत् प्रयत्नांनी स्वभावाला प्राप्त केलंय, सगळ्या कर्मांचा नाश झालाय आणि पुन्हा तो कशाला त्या कचाट्यात पडेल, कशाला पुन्हा त्या दुःखाला भोगायला येईल. ज्याला सुखवस्तू मिळाली तो तिकडंच रमतो. सांगा पुण्यात सुख आहे का नाही? निखिलीताई, मुंबईत सुख आहे का नाही? सुख आहे म्हणूनच रमताय तिथं. येत नाही इथं तुम्ही. कुठं सुख आहे हो? होय. कुठं कुठं सुख आहे हो? जळगावला सुख आहे का? मग आता जसं इथं आपण क्षेत्र वाचलं ना तसंच लावायचं. कुठल्या क्षेत्रात सुख आहे, कुठल्या क्षेत्रात मोक्ष आहे असं सांगायला लागलोय ना, तर हे सगळ्या गोष्टी सुखासाठी पण लावायच्या आपण. क्षेत्र सुख, काल सुख, गती सुख. कुठल्या गतीत सुख आहे, कुठल्या काळात सुख आहे. पहिले 3 काळ सुखमय असतात माहिती का, नावच त्यांचं सुखमा सुखमा असते. म्हणजे सुखच सुख असते. बरोबर आहे? कोणाकोणाला पाहिजे? हां, तेच पाहिजे सगळ्यांना. कोणाला पाहिजे काय? ज्याला जे पाहिजे ते मिळणार. तसली ईर्षा नाही, मत्सर नाही, द्वेष नाही, धंदा पाणी नाही, संसार नाही, काय नाही. परवा एक दिवस काय तर असंच भोगभूमीवरनं चिंतन झालं होतं. खायला लय लागत, भूक लागत नाही आणि जे खायला पाहिजे ते सगळं देते कल्पवृक्ष. त्यामुळं पकवत बसायची पण गरज नाही. शिजवा रे, करा रे, काय नाही, आयतं सगळं मिळतंय. नाही, मला म्हणायचंय भोगभूमीबद्दल काय मला विचार आलता. तिथं आपण ईर्षा नाहीये सांगतो ना, तर तसं बरं आठवते, बघू, लक्षात नाही आता. काहीतरी त्याच्याबद्दल आठवलं होतं. कालांतराने 2 दिवस 3 दिवस असं एवढ्या दिवसांनंतर तेवढ्या आवळा समान, लिंबू समान एवढाच आहार घेतात असं येते. तर तीर्थ कोणी तीर्थंकरांच्या नंतर सुद्धा त्यांच्या तीर्थामध्ये सुद्धा मोक्षाला जाऊ शकतं. हे झाले तीर्थसिद्ध. पुढं सांगतायत चारित्र सिद्ध. कोणाला म्हणायचं? रुजुसूत्रनय से चारित्र के भेद का अभाव करके मोक्ष पाते है. कुठल्या चारित्रात मोक्ष असतो? सिद्धांना कुठलं चारित्र आहे? नाही, चारित्र हो, चारित्र मोहनीय सांगताय तुम्ही. चारित्र कुठले? सामायिक छेदोपस्थापना, परिहार, विशुद्धी, सूक्ष्म संप्राय, यथाख्यात. कुठलं चारित्र असतं सिद्धांना? प्रश्नचिन्ह आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर. कॉन्फिडंट दिसेना कोण मला. सिद्धांना कुठलं चारित्र असतं? इथं त्यांनी सांगितलंय. शाईक चारित्र म्हणतो ते पण सगळं उपलक्षणात्मक आहे. काय उपचाराने सांगितलं गेलं. चारित्र म्हणजे काय चर्या करायची तिथं प्रश्नच नाही राहिला. फक्त चारित्र लावलं कशा अपेक्षेने स्वभावाला जाणतायत, स्वभावामध्ये फिरतायत, हे चारित्र आहे. निश्चय चारित्र आहे. व्यवहाराने हे जे भेद केले यातलं कुठलाही भेद त्यांच्या ठिकाणी नाही आहे. म्हणून सांगतायत की चारित्र्याच्या भेदांचा अभाव करून मोक्षाला जातात. म्हणून तुम्ही यथाख्यात चारित्र्याची गुणस्थानं किती सांगता हो? 11, 12, 13, 14 किंवा 11, 12, 13. बस पुढे जाऊ नका. 11 ते 14 गुणस्थानामध्ये यथाख्यात चारित्र असतं असं सांगितलं जातं.
म्हणजेच सांगतायत की सगळ्या भेदाच्या अतीत झाले ते सिद्ध होतात. 11 ते 14. 11व्या गुणस्थानात भलेही ते उपशम श्रेणी चढलेत तरी सुद्धा वीतराग म्हणले गेले, कारण मोहाचा अभाव केलाय म्हणून. बर चला पुढं. भूत नैगम न्यायाच्या अपेक्षेने यथाख्यात चारित्रा निकट अपेक्षा से यथाख्यात चारित्र से ही मोक्ष होता है. भूत नैगम नाही म्हणजे आता जस्ट भूत नैगम लावायचा, म्हणजे कारण जे कोणी मुनी आहेत 6व्या 7व्या गुणस्थानातून वर चढत गेले तर त्यांच्याजवळ ही सगळी चारित्र असतात. सामायिक, छेदोपस्थापना, सूक्ष्म, सांप्रायणी, यथाख्यात. परिहार विशुद्धी असेल किंवा नसेल. तर म्हणून त्यांनी घेतलं की निकटच्या अपेक्षेने नियमाने यथाख्यात चारित्रातूनच मोक्ष होतो. बरोबर आहे? समजलं का? काय कळलं? निकटच्या अपेक्षेने यथाख्यात चारित्रातूनच मोक्ष आहे. सामायिक चारित्रवाले मोक्ष लगेच जात नाहीत. प्रत्यक्ष चारित्र ते नाही आहे. म्हणजे 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये सामायिक छेदोपस्थापना आहे 6 ते 9 गुणस्थानात. पण 14व्या गुणस्थानामध्ये कुठला आहे हो? यथाख्यात चारित्र आहे. समजलं? सामायिक हे चारित्र आहे की 6 ते 9 गुणस्थानामध्ये. सामायिक 6 ते 9 मध्ये सामायिक आणि छेदोपस्थापना. परिहार विशुद्धी पुढं आहेत की आपल्याला दुसरे भेद. 7व्या गुणस्थानात ह्यांचा प्रश्न आहे जयश्रीमानचा की सामायिक चारित्र वर का नाही. सामायिक म्हणजे तर समता भाव आहे. 10व्या 11व्या 12व्या 13व्या 14व्या गुणस्थानात सामायिक चारित्र का नाही? कारण तिथं यथाख्यात चारित्र आहे ना. सामायिक चारित्रामध्ये दोष आहे. काय दोष आहे? सामायिक चारित्र कशाला म्हणायचं? भेद बघितलं तर सामायिक सांगतात आणि छेदोपस्थापना बघितलं तर भेद ना, म्हणजे त्यांचं छेदोपस्थापना जे घालतो तसं. मग वर घ्यायचं का नाही घ्यायचं? का नाही घ्यायचं? हे संजलनच्या उदयाचा दोष लागतो ना. सूक्ष्म सांप्राय वगैरे तुमच्या वेगळ्या आहेत ना, त्याची अपेक्षा वेगळं नव्हती प्रत्येकाच. मग सूक्ष्म सांप्रायवाले सामायिक करत नाहीत का? नाही, यथाख्यात मध्ये मी इन्क्लूड असणार. सगळे ज्ञानी आहेत माझ्यासमोर, मला माहित नाही याच्यातलं होतं. बघून घ्या काय आहे. काय म्हणते सोनल? नाही, मला विचारायचं होतं 13व्या 14व्या शाहीक चारित्र पण असतं ना. शाहीक चारित्र आता म्हणायचं की शाहीक चारित्र म्हणलं तर लास्ट भूत नैगम नाही वालं चारित्र मग यथाख्यात किंवा शाहीक असतं ना. यथाख्यात चारित्रालाच शाहीक चारित्र म्हणायचं. बरं. कर्मांचा क्षय झाला ना जिथं चारित्र मोहनीयाचा म्हणा, तर कुठं झाला? 10व्या गुणस्थानामध्ये. म्हणून तर वीतराग म्हणला गेला. 11व्या पासून जे चारित्र आहे ते क्षायिक चारित्रच आहे, त्यालाच यथाख्यात चारित्र म्हणलं. तर चारित्राच्या अपेक्षेने सामायिक चारित्र्यामध्ये शुभ उपयोग पण आहे ना, म्हणजे सामायिक परत शुभामध्ये. तसं यथाख्यात चारित्र्यामध्ये कुठे आहे? निरंतर शुद्ध उपयोग आहे ना. मग तसं निरंतर शुद्ध उपयोगवाले पण आहेत की 7व्या 8व्या 9व्या गुणस्थानवरती सामायिकामध्ये सामायिक चारित्रधारी आहेत ते पण. मग आता ते म्हटल्यासारखं कषायांची कदाचित अपेक्षा घेतली असेल. नाही बनणार ना. जर दोन्ही सेम असतं तर गुणस्थानच नसते बनले. हा म्हणजे तेच की त्यांनी म्हटल्यासारखं ते संज्वलनाच्या मंद उदयाचं तिथं अपेक्षा असणार, त्याच्या निमित्तात जे होते ते चारित्र वेगळं आणि जे अन्य अपेक्षेने असतं ते चारित्र वेगळं असं असेल. असं आपण आपल्या बुद्धीने लावून घेऊ. काय अजून विशेष कळाला तर सांगा. निकट अपेक्षा से यथाख्यात चारित्र से ही मोक्ष होता है. दूर की अपेक्षा से सामायिक, छेदोपस्थापन, सूक्ष्म सांप्राय तथा यथाख्यात से और किसी के परिहार विशुद्धि हो तो उससे इन 5 प्रकार के चारित्र से मोक्ष प्राप्त होता है. कारण परिहार विशुद्धी संयम सगळ्यांना असेलच असं नाही. कोणा मुनींना असेल, कोणा मुनींना नसेल. पण सामायिक असणार, छेदोपस्थापना असणार. परिहार विशुद्धीचे 6व 7वच गुणस्थान. 6व 7वच गुणस्थान आहे, पण ते सगळ्यांनाच असतं असं नाही.
विशिष्ट ते सांगितलेत ना कंडिशन, 30 वर्षापर्यंत ते घरात सुखपूर्वक आयुष्य भोगले, मग नंतर त्यांची तपस्या झाली वगैरे, पूर्वाचं काय अंगाचं प्राप्त झालं. केवलीच्या 5 मुलात 8व्या पूर्वाचा अभ्यास करतात ना परिहार विशुद्धवाले. 9व्या पूर्वाचा अभ्यास करत असताना असं काहीतरी. तर मग त्यावेळेस तिथं त्यांना ती हां मग ते 9वं पूर्व आहे ना, 9वं 10वं पूर्व काय, तर त्याचा अभ्यास करत असताना त्यांनाही परिहार विशुद्धी संयम प्राप्त होतो. त्यामुळे सगळ्यांनाच असेल असं नाही, पण ते असणारे मुनीसुद्धा मोक्षाला जाऊ शकतात. ह्याच्या अपेक्षेने चारित्र्यामध्ये 5ही भेद असणारे मुनी त्या चारित्र्याने मोक्ष प्राप्त करू शकतात. ते झाले चारित्र सिद्ध. इथं असं दिलंय परिहार विशुद्धीचं, निम्न सभी विशेषताओं से युक्त जीव के ही परिहार विशुद्धि चारित्र हो सकता है. 30 वर्ष तक सुखी रहने के बाद दीक्षा लेकर 8वें तीर्थंकर के पादमूल में रहकर 8 वर्ष तीर्थंकर के पादमूल में रहकर 9वें प्रत्याख्यान नामक पूर्व का अध्ययन करने वाला जो 9व्या पूर्वाचं अध्ययन करत असताना त्यांना कदाचित महावीरांच्या जीवाला झालं होतं ना याचा परिहार विशुद्धी. काय महावीरांचे म्हणजे महावीर त्यांना झालं होतं ना हे परिहार विशुद्धी चारित्र. मला माहित नाही, म्हणजे असं कुठल्या मुनींचं नाव नाही माहिती. 30 वर्षापर्यंत हा मी ऐकलंय म्हणजे असं. बर, तर पुढं 8 वर्ष सांगायला लागलेत की तेवढा काळ कुठं होता त्यांच्याकडं. बरं 12 वर्ष होते की मुनी दशेमध्ये, काय सांगू शकत नाही. 30 वर्ष घरात राहिले, परत 12 वर्ष मुनी दशेत राहिले, आणि मग नंतर परत किती राहिले 40 वर्ष. केवली अवस्थेमध्ये किती दिवस राहिले महावीर स्वामी? म्हणजे 30 पुढचे 40. हां पुढचे 30 वर्ष केवली दशेमध्ये राहिले. बरं ठीक आहे, मला नाव असं नाही माहिती कोणाचं, पण त्यांचं असं त्यांच्यासाठी हे कंडिशन्स आहेत. 30 वर्ष ते सुखपूर्वक आयुष्य भोगून विरक्त होणार, 8 वर्षपर्यंत अध्ययन करणार, आणि ते 9व्या पूर्वाचं अध्ययन करताना त्यांना ही वृद्धी प्राप्त काय परिहार विशुद्धी संयम, ॲक्च्युली ती वृद्धीच राईट टाईप असं आहे चारण वृद्धीमध्ये. तर अशी हा संयमाची त्यांना प्राप्ती होते. मग कुठल्याही चारित्रातून म्हणून सांगतायत की मोक्षाला जाऊ शकतो. चारित्र सिद्ध हे वेगवेगळ्या प्रकाराने आपण वाचले. बाकीचे भेद आहेत ते उद्या बघू. वीरसागर महाराजांबद्दल वाचत होतो आपण. म्हणायचं आहे निसंग है जो वायु सम, निर्ग्रंथ है आकाश से, निज आत्म में ही विहरते जीवन न पर की आस से, जिनके निकट सिंहादि पशु भी भूल जाते क्रूरता, उन दिव्य गुरुओं की अहो कैसी अलौकिक शूरता. जय बोलो परम पूज्य वीरसागर मुनि महाराज की जय. काय वाचलं होतं काल आपण? मुनी दीक्षा घेण्यापूर्वी 4 स्टेप्स सांगितलेत मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये. कुठले कुठले? पहिले तत्वज्ञान होता है. आज माझं चिंतन झालं ह्याच्यावर बरं का. पहिले तत्वज्ञान होता है, बाद में बोला पटकन उदासीनता. हाँ, परिणामों में उदासीनता आती है. पुढं 3री स्टेप परिशह सहने की शक्ति आती है. फिर उसके बाद में स्वयं मुनी होता है. मग मी स्वतःला टॅली केलं बरं का की या 4 स्टेप्स आहेत एकानंतर एक होणाऱ्या. मी कुठंपर्यंत आहे आता तुम्ही माझ्याकडे बघू नका, स्वतःकडे बघा. काय? पहिले तत्वज्ञान होता है, बाद में उदासीन परिणाम होते हैं. झालेत का हो जयश्री माँ? म्हणजे फ्रस्ट्रेशन का? नाही, उदासीनता म्हणजे न्यूट्रल राहणं.
न राग, न द्वेष, न इष्ट, न अनिष्ट, न आकुलता, न कशाय, काय नाही. जिथं उदासीनता येणार परिणामान ठीक आहे, ज्ञाता द्रष्टा ही वृत्ती येणार ना, तिथं जीव सगळ्या कंडिशन्समध्ये समता राहू शकते त्याची. ह्याला उदासीनता म्हणायचं. कशाला म्हणायचं उदासीनता? कोणाकोणाकडे आहे उदासीनता? हातवर करा. थम्सअप. हो की नाही, आणि येती परिणतीत पण तशी उदासीनता, हे मला म्हणायचं आहे. नाही नाही, समता आली म्हणजे लगेच काय केवळ ज्ञान होत असतं का? हा नाही, श्रद्धेच्या अपेक्षेने तर आलंच की चतुर्थ गुणस्थानापासून समभाव जिथं जाणला तिथं न्यूट्रल झालाच तो. पण उदासीनता म्हणजे धर्माशिवाय दुसऱ्या कशात इंटरेस्ट नाही ना, मग ह्याला काय असं धर्माशिवाय दुसरं काय परिणाम नाही, त्याला उदासीन म्हणायचं का? असं नाही. आता सगळ्या अपेक्षेने बघा, कोणी आता सांगितलं ना वीरसागर महाराजजी, बर, स्वभावाला जो जाणतो तोच खरा उदासीन बनू शकतो. मग तत्वज्ञान झाल्यावर पहिल्यांदा स्वभावाला जाणा, निर्णय करा, तर समताभाव प्राप्त होणार आणि तुम्ही उदासीन होऊ शकणार. त्या समयाला उदासीनता येते परिणामामध्ये, त्याच्यासाठी काय करावं लागत नाही. आणि तिसरं सांगितलं होतं परिशह आदी सहन करण्याची शक्ती येते. आली आहे का? लगेच कोणतरी अरे म्हणलं की आपण काय म्हणतो का रे? मग तिथं उदासीन झाला का परिशह सहन केले हो? म्हणजे घ्या ना, थोडीशी ग्रीप घ्या, पुढं सरका. आता आपल्याला तत्वज्ञान झालंय, आपल्याला समजलंय की आत्मा या सगळ्या कषायांपासून भिन्न आहे, काय कषायांवर जगणारा नाही आहे. मग थोडंसं त्यातून स्वतःमध्ये परिणती होऊ द्या, विकास होऊ द्या, चारित्र्यात उतरू द्या. ते सुद्धा जाणणारा जीव कधी धर्माला सोडून वर्तन करत नाही. ज्याला भेदज्ञान झालं तो सगळीकडं धर्माचं अवलंबन घेतो. म्हणून सांगतायत की इथं धर्म धारण करा. मोही. बर. बरोबर आहे की चारित्र मोहाच्या उदयाच्या निमित्तात कदाचित तुम्हाला चंचलता होती, पण श्रद्धा डळत नाही. म्हणजे चारित्र मोह तुम्हाला श्रद्धेतून च्युत करू शकत नाही. म्हणून श्रद्धानाला फिक्स करा, तर शरीर भिन्न आहे, मी भिन्न आहे, सगळे कषाय भिन्न आहेत, परिग्रह भिन्न आहे, आणि मी त्या सगळ्याला जाणणारा आहे. असं जो जाणणार त्याला नियमाने ते चारित्र सहज प्रगट होत जातं. उदासीनता येते, परिशह सहन करण्याची शक्ती येते, आणि तो स्वयमेव मुनी होतो. स्वतःमध्ये राहण्याची ताकद म्हणजेच परिशह सहन करण्याची ताकद. तुम्हाला कोणी नावानी हाक मारली तर बर. होय, तत्वज्ञानी झालाय. आहे, शरीराचा अजून संयोग आहे तोपर्यंत बघणार की त्याच्याकडं. ठीक आहे. म्हणजे त्यांना म्हणायचं आहे तुम्ही जर ध्यान करता तर लगेच फॅन लावा म्हणून का सांगता हो? तुम्हाला लगेच गरमी जाणवायली का? म्हणजे असं नाही आहे की सगळं सोडून देईल तो जीव. संस्कार करा, ती साधना करा, तेच उत्कृष्ट ध्येय असावं आपल्या समोर. बरोबर आहे, छान. थांबा आता विशाल भाईंना पकडते जरा. तुमचं चारित्र सुधारायला लागले, त्यांचं चारित्र सुधारते. बाकीचं उद्या वाच. पहले तत्वज्ञान होता है, सांगा दुसरं काय? उदासीन परिणाम होते हैं.
परिशह सहने की शक्ति आती है तभी मुनि होता है, मुनि दीक्षा लेता है. हाँ, मोक्ष मार्ग प्रकाश. हाँ. बरं. तत्वज्ञान म्हणजे पण काय आहे हो? तत्वज्ञान म्हणजे काय नुसतं शाब्दिक ज्ञान नाही म्हणायचं आहे. तत्वाचं म्हणजे जीव तत्वाचं ज्ञान. मी जीव आहे हे जाणणं हेच तत्वज्ञान झालं खरं. मग जिथं तत्वज्ञान झालं तिथं बहिरंगातले हे सगळे पुढच्या गोष्टी होणारच. म्हणून सांगतायत पहिल्यांदा तत्वज्ञान करा, बाकी सगळं गौण आहे. चला. हो. आपण जे फक्त व्रत करतो आणि समजतो की आपल्याला सगळं समजले, त्याच्यापेक्षा तत्वज्ञान. मग महाराजांनी छान वाक्य सांगितलं, वाचून दाखवू तुम्हाला. आजच ऐकले मी वीरसागर महाराजांनी की तुम्ही लोक काय करता, स्वभावाचा निर्णय करायचा आहे तुम्हाला, सम्यक दर्शन प्राप्त करायचंय तर मोक्षार्थी सुखार्थी जीवाने प्रथम निज ध्रुव जाणावा, परोक्ष जाणा आणि नंतर चिन्हाने युक्तीने शोधून प्रत्यक्ष जाणावे, तरच सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य प्रगटते आणि साध्याची सिद्धी होते. अन्यथा साध्य सिद्धी होत नाही. पुढं सांगितलं बरोबर. कितीही पूजा करा, भक्ती करा, यात्रा करा, तरी सुद्धा मोक्ष मार्ग सुरू झाला नाही. मग असं मी अनेकांना ऐकलं खेडेगावामध्ये, म्हटले ते आम्ही 108 शिखरजीच्या वंदना केल्या, पळून पळून जाऊन सारखं. आणि असं मला येऊन सांगितलं त्या लोकांनी, आमचं 108 झाली वंदना म्हणून. आठवलं का कोण? हां, तुझ्या गावातलेच. तर ते मला म्हणायचे की असं मला क्रेजच वाटत नाही त्याचं. महाराजांनी सांगितलंय ना, एकदा भावपूर्ण वंदना करा, मला परत जायचे भावच नाही तिथं. आपली झाली ना वंदना, ठीक आहे. जिथं नाही झालं तिथं जायची चालतंय, गेलं तर एक विशुद्धीसाठी म्हणून. पण ते भक्ती केली, पूजा केली, यात्रा केली म्हणजे मोक्ष मार्गस्थ झाला तसं नाही. तिथं जाऊन शिखरजीला फार वंदना केल्या, तिथं जाऊन टकटक लावून बघत बसलो, ध्यान केलं म्हणून मोक्ष मार्ग सुरू झाला असं नाही. जोपर्यंत निर्णय करत नाही तोपर्यंत मोक्ष मार्ग नाही. कर्णानुयोगाचे अध्ययन केले, मनन पठन चिंतन केले तरी स्वभावाचे प्रत्यक्ष ज्ञान, श्रद्धान, चारित्र्य होत नाही. कर्णानुयोगाचा विषय टफ आहे, क्लिष्ट आहे किंवा उग्र बुद्धी पाहिजे त्यासाठी. मग ते ज्याला समजलं म्हणून तो मोक्ष मार्गस्थ झाला असं नाही आहे. म्हणजे कसं उडवलंय सगळीकडनं महाराजांनी बरोबर. आपण कुठं गेला असाल ना अशा ठिकाणी तर मला हे येतंय किंवा मी इतकं केलंय म्हणजे मी मार्गस्थ, असं नाही आहे. बंध उदय सत्व सर्व पाठ केले पण अनुभव केला नाही तर सम्यक दर्शन होत नाही. अन्यथा अनुपपत्ती किंवा विनाभाव संबंध सांगितला. ध्रुवाचे वेदन केले तर साध्याची सिद्धी होते, याला म्हणायचं तथोपपत्ती. काय? ध्रुवाचं वेदन केलं तर साध्याची सिद्धी होते, ह्याला म्हणायचं तथोपपत्ती, हेतू झाला हो. आणि ध्रुवाचे वेदन केले नाही तर साध्याची सिद्धी होत नाही, ह्याला म्हणायचं अन्यथा अनुपपत्ती. असे हेतू आहेत वेगळे. मग त्यातून सगळं महाराजांनी समजावून सांगितलंय की पहिलं कार्य बा जीवा स्वतःला जाण. सगळ्या प्रवचनात असं त्यांचं वर्णन आहे आणि सांगणं आहे ना, सगळ्यात ना आपल्याला जागरूकता येते. म्हणून ठरवायचं आता असं आपण रोज एक प्रवचन ऐकणारच वीरसागर महाराजांचं. कुठनं पण काढा, शोधा, मिळवा आणि ऐका. आहे तुमच्या हातात. मला तर कुठं दिली आहे तुम्ही? हो, जाणा. स्वतःच्या ध्रुव शुद्ध आत्म्याला जाणा. हा मी आत्मा नित्य निरंतर जाननहार मात्र आहे. जाणणे हेच माझे कार्य आहे. निर्णय करा. या संसाराचा माझ्याशी, माझा संसाराशी काहीही संबंध नाहीच. या संसाराला देखील मी मात्र जाणणाराच आहे.
व्रत करणे हा माझा स्वभाव नाही. पूजा करणे, विधान करणे, यात्रा करणे हा माझा स्वभाव नाहीच. या सर्व क्रियांमध्ये सुद्धा मी फक्त जाणणाराच आहे. न्यायक स्वरूपोऽहम् चैतन्य स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताण.